तर मित्रांनो नमस्कार. काकडे साहेबाच्या शेतामध्ये आलो आहे. मागं पाहिलं काकडे साहेबाचं शेततळं भरले आणि त्यांनी खास म्हणजे शेततळ्याच्या चारी बाजूला केशर आंबा आणि गावरान आंब्याचं वाण ठेवलेलं आहे. म्हणजे शेततळ्याच्या बाजूची असलेली जागासुद्धा त्यांनी ॲक्वायर केलेली आहे. शेतीसाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते म्हणून त्यांनी आंबा शेततळ्याच्या बाजूला घेतला आणि मी त्यांच्याकडं दरवर्षी आंबा खरेदी करतो. त्यांचं उत्पन्न देखील चांगले. किती होत असं बरं उत्पन्न तरी? पण आपल्याला आंब्याचं येतं कमीत कमी 1 टन 1.5 टन. 1.5 टन आंब्याला. आता हे जो आंबा आहे खालचा हा किती वर्षाचा आहे तरी? हा 5 ते 6 वर्षाचा आंबा आहे हा. आणि एका आंब्याला माल किती येईल तरी? एका आंब्याला आज रोजी म्हणलं तर कमीत कमी 20 ते 25 किलो माल तर सहज निघाला पाहिजे. वा वा वा. छोट्या झाडाला आणि जे मोठं जे झाड आहे तर त्याला कमीत कमी 50 किलो माल निघाला पाहिजे. आणि सध्या साधारण यावर्षी भाव काय राहील तरी अंदाजे? भाव यावर्षी असं वाटतं मला कमीत कमी 80 ते 90 रुपयाला भाव राहायला पाहिजे. आता आंब्याचा व्यापारी मीच आहे, देणारे हे तर भाव कसं मार्केट कंडिशनवर डिपेंड राहते. सध्या मार्केटमध्ये काय चालू आहे किंवा माल किती साईजवर आहे त्याच्यावर डिपेंड असते. हा आणि यंदा तर मागणी बी बरी पण हां हां कारण बाहेरच्या दुसऱ्या व्यापाऱ्याचे फोन उरले. बरोबर बरोबर. म्हणजे आंबा मार्केटमध्ये या वेळेस कमी पण असू शकतो जास्त पण असू शकतो त्यामुळं दर्शक जरा असं वाटतं की फळबागामध्ये जे आंबा आहे आंब्यामध्ये यंदा शेतकऱ्याचे काहीतरी दिवस येणार आहे. वा वा. अच्छा. आणि हे आयडिया कशी सुचली तुम्हाला शेततळ्याच्या बाजूला आंबे लावायचे? आयडिया म्हणजे माझं बचपनापासून मला झाडाची नांद आहे. अच्छा अच्छा. लहानपणापासून. तर मी काय केलं म्हणलं आता मी कंपाऊंड वर घेणार होतो शेततळ्याला. बर. पण म्हणलं बाकी जमिनीचं काय करणार, बाजूबाजूचे पूर्ण शेतकरी करून घेतील. बरोबर. त्याच्यामुळे मी बांधावर कंपाऊंड घेतलं आणि या जमिनीचं काय करायचं आता म्हणून त्या दृष्टीने मी आंबा लावून दिला. वा वा. आणि विशेष म्हणजे जेवढं या वावरात उत्पन्न होणार होतं तेवढं मला आंब्यापासून उत्पन्न भेटणार आहे. म्हणजे जेवढं याच्यात उत्पन्न झालं शेततळ्याच्या वावरात तेवढं उत्पन्न आंब्यात भेटलं आणि शेततळ येऊन गेलं. आणि शेततळ बेनिफिट मध्ये आहे. अरे वा वा छान. म्हणजे जागा आपण खाली ठेवलीच नाही. बरोबर बरोबर. जागा गुंतवूनच ठेवली काही नाही. शेतीचा पूर्णपणे उपयोग काकडे साहेबांनी घेतला. आता त्यांचा माझा संपर्क 1-2 वर्षापासून आहे. खूप आधुनिक शेतकरी आहे. त्यांची म्हणजे ख्याती पण आमच्या भाऊकून ऐकत असतो. तर काकडे साहेब धन्यवाद. नमस्कार बरं का माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.